विरोधी पक्ष नेता नसताना राजीनाम्याच्या संदर्भातली मागणी घेणं किती जोरकस राहील तुमच्यासाठी की अडथळे की विरोधी पक्ष नेता आहे की नाही याच्यावर राजीनाम्याची मागणी अवलंबून नाही. तर विरोधी पक्ष नेत्याचं ते एकट्याचं काम नाही, तर विरोधी पक्षांचं हे काम आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष सगळे एकत्रितपणे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणार. सरकारला जेव्हा या सगळ्या पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात तेव्हा राजीनाम्याच्या संदर्भामध्ये स्ट्रिक्ट पावलं उचलावी लागतात. ही सरकारची नामुष्की आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की सरकारच्याकडे हे फोटो पूर्वीच आलेले होते, पण मग लपवले गेले होते. 100%. का सरकारनं त्याच वेळेस कारवाई नाही केली? त्याच वेळेस सरकारनं कारवाई का नाही केली? हे सरकार संवेदनशील सरकार आहे आणि या सरकारला आज संतोष देशमुखची पत्नी पांढऱ्या कपाळानं आज दारोदार भटकते की माझ्या नवऱ्याचा अशा पद्धतीनं खून केला गेलाय, आम्हाला न्याय द्या, आणि तो न्याय दिला जात नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारमधनंच धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्यासाठीचे प्रयत्न झाले. 100% कोणी केले? अजित पवार गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस. आपण नेहमी सांगतो की मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार कोणाचा? मुख्यमंत्र्यांचा. कोणाला मंत्रिमंडळातून काढण्याचा अधिकार कोणाचा? मुख्यमंत्र्यांचा. आणि म्हणून मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये प्रमुख आहेत, त्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलं धनंजय मुंडेंना आता म्हणणार नाही, परंतु त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन राजू रेवणकर सह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.